राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगलीच्या राजकारणात काही कथा अशा असतात ज्या काळाच्या धुळीत हरवून गेल्यासारख्या वाटतात, पण एका क्षणात पुन्हा जिवंत होतात, नव्यानं धगधगू लागतात। वाळवा तालुक्यातील कासेगावच्या सभागृहात नुकताच असा एक क्षण उजाडला। जयंत पाटील यांच्या शब्दांनी इतिहासाच्या जुन्या पानांना पुन्हा एकदा आवाज मिळाला। त्यांनी ठामपणे सांगितलं, वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यात कोणताही वाद नव्हता, पण गावोगावच्या चावड्यांवर, चौकात आणि राजकीय कट्ट्यांवर आजही एक वेगळीच गोष्ट कुजबुजते। वाद होता आणि तोही तुफान। ही गोष्ट 1967 सालची। सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेणारी वारणा नदी जणू शांतपणे वाहत होती, पण तिच्या पाण्यात भविष्यातील संघर्षाचं प्रतिबिंब दडलं होतं। केंद्र सरकारनं तिच्यावर धरण उभारण्याचा निर्णय घेतला, पण त्या धरणाचं स्थान आणि त्याची उंची यावरून दोन महापुरुषांच्या विचारांची टक्कर झाली। एका बाजूला होते राजाराम बापू, दूरदृष्टी असलेले नेते, जे खुसगावच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्राकडे पाहत होते। त्यांच्या मते तिथं धरण उभारलं तर तब्बल 84 TMC पाणी साठेल, विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल। तर दुसऱ्या बाजूला होते वसंतदादा, मातीशी नाळ जुळलेले, जनतेच्या वेदना ओळखणारे नेते। त्यांना दिसत होतं त्या पाण्याखाली जाणारी गावं, सोनवडे, चरण, आरळा, मणदूर, स्वातंत्र्य लढ्यात झळकलेली ती गावं, जे एका निर्णयानं इतिहासात हरवून जाणार होते। त्या काळात पुनर्वसनाचा कायदा नव्हता, कोयना धरणाच्या जखमा अजून भरून आलेल्या नव्हत्या, आणि म्हणूनच त्या भागातील स्वातंत्र्य सैनिकांचा आक्रोश उसळला। स्वातंत्र्य मिळवलं ते आमची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी का? हा केवळ विकास आणि विरोध यांच्यातला संघर्ष नव्हता, हा होता माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न। 5 वर्ष हा वाद धगधगत राहिला। मोर्चे, मेळावे, सभा, पदयात्रा, वारणा खोरं जणू एका राजकीय रणांगणात रूपांतरित झालं होतं। कोल्हापूरच्या नेत्यांनी बापूंच्या बाजूनं कंबर कसली, तर वसंतदादांनी जनतेच्या वेदनांना आवाज दिला। या संघर्षानं केवळ धरणाचं ठिकाण ठरवलं नाही, तर दोन नेत्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या केल्या। वसंतदादांनी आपल्या ताकदीनं बापूंना रोखण्याचा प्रयत्न केला, तर बापूंनी जनता पक्षात प्रवेश करून नवं राजकीय समीकरण उभं केलं। 1978च्या निवडणुकीत तर हा संघर्ष शिगेला पोहोचला, जिथं राजकीय डावपेचाने इतिहासाला वेगळी दिशा दिली। शेवटी काळानं निर्णय दिला, धरण चांदोली इथं उभं राहिलं, 36 TMC क्षमतेचं। खुसगावचा विचार मागे पडला आणि अनेक गावं पाण्याखाली जाण्यापासून वाचली। आज अनेक दशकांनंतर जेव्हा वसंतदादांचे नातू विशाल पाटील त्या मंचावर उपस्थित होते, तेव्हा हा विषय पुन्हा उफाळून आला। राजकारण बदललंय, समीकरणं बदलली आहेत, पण इतिहासाच्या आठवणी अजून ताज्या आहेत। खरंच वाद होता का नव्हता, की तो फक्त विचारांचा संघर्ष होता? उत्तर काही असो, पण वारणा नदीच्या लाटांमध्ये आजही त्या संघर्षाचा प्रतिध्वनी ऐकू येतोय। दादा आणि बापू यांच्या विचारांचा, स्वप्नांचा आणि त्या काळाच्या जिवंत इतिहासाचा। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।